नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. धैर्य ही सर्व कठीण परिस्थितीत स्थिर राहण्याची कला आहे. धैर्याने वाट पाहणाऱ्यांना अखेर यशाची साथ मिळते. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊ छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावती शहरात मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. 27 तारखेला रात्री साधारणतः 1 वाजताच्या सुमारास अंबादेवी मंदिर परिसरात एक संशयास्पद बोलेरो पिकअप वाहन अडविण्यात आले. या वाहनात शेती बियाणाच्या पोत्यांच्या आड मोठ्या प्रमाणात गुटखा लपून वाहतूक केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बडनेराकडून येणाऱ्या या वाहनाने रस्त्यात 2 मोपेडवरील मुलांना कट मारला. संतप्त झालेल्या मुलांनी त्या वाहनाचा पाठलाग करत अंबादेवी परिसरात गाडी अडवली. चालक संशयास्पद वर्तन करत असल्याने त्यांनी स्थानिक नगरसेवक रेहान उर्फ बल्ला यांना फोन करून बोलावलेत. घटनास्थळी पोहोचलेल्या बल्ला यांनी वाहनाची तपासणी केली असता वरती सरकी आणि खाली गुटख्यांचे पोते लपविलेले आढळून आलेत. यानंतर कंट्रोल रूमला माहिती देण्यात आली आणि सिटी कोतवाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संपूर्ण माल जप्त केलाय. किसका है ये? माल किसका? हाँ जुनेद. और कौन? जुनेद जब्बार का लड़का. क्या नाम है दुकान कौन के? जेबी. हाँ जेबी. हाँ, ये भैया गुटके की गाड़ी है, ये गाड़ी नंबर है. इधर आ रहे तू भी. और किसका नाम, किसका और माल है इसके अंदर? आमीन भाई. कोणता मीन? बडनेरा आला मीन ना. दरम्यान चालकाने हा माल बडनेरातील अमीन आणि अमरावतीतील गुटखा व्यापारी जुनेद यांचा असल्याचे सांगितले. पोलिसांनी जप्त केलेला गुटखा फूड डिपार्टमेंटकडे सुपूर्द केला आहे. मात्र मंगळवार दुपारपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणाला वेगळे वळण तेव्हा मिळाले जेव्हा बडनेरा पोलिसात मोहम्मद साजिद यांनी रेहान उर्फ बल्ला आणि त्यांच्या साथीदारांविरोधात गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली. त्यांनी दावा केला आहे की सिमरन बार परिसरात त्यांना चाकू आणि कट्टा दाखवून गाडी थांबविण्यात आली, मारहाण करून अपहरण करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात नेमकी सत्यता काय आहे हे पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी सिमरन बार आणि अंबादेवी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची गरज व्यक्त केली आहे. मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त झाल्याचे समोर आले असले तरी नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. ये जो है गांधी चौक से जा रही थी गाड़ी, ये तो इसमें गुटखा था. ये अंबा देवी मंदिर के पास इसको रोके है. देवी के मंदिर के सामने हम खड़े हैं और ये गुटखा तस्कर है. ये काफ़ी तादाद में तस्कर थे. ये जमीन है बडनेरा. ये भी पान मटेरियल जो जुनेद है ये तस्कर है उनका है. हमारे पास में वीडियो रिकॉर्डिंग है जो हमने रुकाए थे. इनने बताया है ये लोगों का नाम. इन पे कड़ी से कड़ी कार्रवाई कीजिए आप लोग. और प्रशासन से मेरी ये उम्मीद है कि आप कड़ी से कड़ी कार्रवाई करेंगे इस पे. और ये कहते हैं कि हमारा जो भी है लेवा देवा है, जो भी मसला है तो वो हमको कोई मतलब नहीं है. हमको इस पे कार्रवाई होना चाहिए. पुलिस के पेशेंट है हमारे ऑफिस पे आते हैं. कितने पेशेंट आते हैं कि हमको पैसे चाहिए, इनके बीमारी इलाज करना पड़ता है, एक मिनट को लेके चलते हैं. इस पर ज़्यादा से ज़्यादा ध्यान देना चाहिए. कैंसर के जो पेशेंट है, इसकी सूचना अपन ने पुलिस विभाग को दी है. हाँ पुलिस आई थी यहाँ पर. पुलिस को बोले हमने लेके आ रहे हैं, लेकिन ड्राइवर भाग गया इसका. वो अभी जाके हम थाने में बोलेंगे कि ड्राइवर को बुलाओ और उनको अरेस्ट करो. अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत अट्टल मोटरसायकल चोरावर डीबी पथकाने मोठी कारवाई करत चोरीची मोटरसायकल जप्त केली आहे. 32 वर्षीय फिर्यादी प्रवीण राजेंद्र इंगळे राहणार अचलपूर यांची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल 17 मार्च रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या पार्किंगमधनं चोरीला गेली होती.
या प्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 291/2026 नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी गौरव विठ्ठल ढोणे वय 30 वर्ष राहणार दर्यापूर याची ओळख पटली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपीने चोरीची मोटरसायकल शिंगणवाडी येथील शेतात बनावट नंबर प्लेट लावून लपवून ठेवल्याची माहिती दिली आहे. त्यानुसार डीबी पथकाने पंचासमक्ष घटनास्थळी जाऊन मोटरसायकल जप्त केली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजीराव बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे. गाडगेनगर डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सागर ठाकरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई केली आहे. अमरावती शहरात वाढत्या तापमानाचा फटका आता थेट सार्वजनिक वाहतुकीलाही बसू लागला आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास राजकमल चौक परिसरात एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. अमरावती डेपो ते बडनेरा दरम्यान धावणारी सिटी बस क्रमांक MH27A 9953 ही नेहमीप्रमाणे प्रवाशांना घेऊन जात होती. राजकमल चौक, राजापेठ, सातुर्णा, साईनगर मार्गे बस पुढे जात असताना अचानक इंजिनमधून धूर निघू लागला. प्रचंड उष्णतेमुळे इंजिनमधील वायरिंगने पेट घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. परिस्थितीची गंभीरता ओळख चालक पाटील यांनी तत्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवली. यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसमधील 8 ते 10 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. काही क्षणातच इंजिन भागातून ज्वाळा उसळू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांची मोठी गर्दी जमली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाढत्या उष्णतेमुळे वाहनांच्या इंजिनवर ताण येत असल्याचे स्पष्ट झाले आहेत. एवढे मोठे पॅसेंजर होते काय झालं नेमकं गाडीत काय झालं होतं असं गाडीनं आपापच पेट घेतली होती त्याच्यामुळे झालं असेल. आणि उन्हामुळे बाकी काही नाही. तुम्ही काय कसं काय प्रवासी किती होते अंदाजे अंदाजे 60 लॉक झाली गाडी लॉक झालं गाडी आपापच. तुम्ही काय 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 प्रयत्न केले तुम्ही काय आता ही गाडी उभी केली, पॅसेंजर उतरवले आणि गाडीवर पाणी टाकलं. अमरावती जिल्ह्यात सध्या प्रचंड उष्णतेची लाट पाहायला मिळते. तापमान 45 अंशाच्या घरात पोहोचल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुपारच्या वेळेत शहरातील रस्त्यांवर अक्षरशः शुकशुकाट पाहायला मिळते. या भीषण उष्णतेचा आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. रुग्णालयाच्या वार्ड क्रमांक 1 आणि वार्ड क्रमांक 6 मध्ये प्रत्येकी एक सनस्ट्रोक रूम तयार करण्यात आला आहे. या कक्षांमध्ये आवश्यक बेड, औषधे, थंड पाण्याची सुविधा तसेच आपत्कालीन उपचार व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. सध्या दिलासादायक बाब म्हणजे एकही उष्माघातग्रस्त रुग्ण दाखल नसल्याची माहिती समोर आली आहे. तरीही वाढत्या तापमानाचा धोका लक्षात घेता प्रशासन अलर्ट मोडवर आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि कोणतीही तब्येत बिघडल्यास तात्काळ रुग्णालयात जावे असे आवाहन करण्यात आले आहे. अमरावती शहरातील तहसील कार्यालयाजवळ असलेल्या पशु चिकित्सालय परिसरात गेल्या महिन्याभरापासून कचऱ्याचा प्रचंड ढीग साचलेला आहे. गटारालगतच पडून असलेल्या या कचऱ्यामुळे संपूर्ण परिसरात असह्य दुर्गंधी पसरली आहे. हा परिसर अत्यंत वर्दळीचा असून रोज हजारो नागरिक, व्यापारी आणि शासकीय कामासाठी येणारे लोक येथे ये-जा करीत असतात. मात्र स्वच्छतेच्या नावाने येथे अक्षरशः 3-13 वाजलेले दिसत आहेत. कचऱ्याच्या ढिगामुळे माशा, डास आणि भटक्या जनावरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. विशेष म्हणजे वाढत्या उष्णतेमुळे या दुर्गंधीत आणखी भर पडत असून रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. स्थानिक व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी अनेक वेळा महानगरपालिकेकडे तक्रारी केल्यात. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एकीकडे स्वच्छ शहरच्या घोषणा केल्या जातात तर दुसरीकडे शहराच्या मध्यभागीच अशी घाण साचलेली दिसत असल्याने मनपाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नांदगाव पेठ महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली आहे.
अपघात इतका गंभीर होता की अनेक जखमी रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. घटनेची माहिती मिळताच आरम जनशक्ती संघाचे अध्यक्ष पार्थ मोहड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्यांनी रुग्णवाहिकेची वाट न पाहता जखमींना स्वतःच्या मदतीने तातडीने इरविन रुग्णालयात दाखल केलेत. वेळेवर मिळालेल्या उपचारांमुळे जखमींचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे. याच दरम्यान अपघातातील जखमींकडे अंदाजे 5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असल्याचे समोर आलेत. अपघाताच्या गोंधळात ही मौल्यवान मालमत्ता गहाळ होण्याची शक्यता होती. मात्र पार्थ मोहड यांनी सामाजिक जबाबदारी जपत सर्व दागिने सुरक्षितपणे ताब्यात घेतले. प्रशासकीय नियमांनुसार हे दागिने जखमींच्या नातेवाईकांकडे किंवा पोलिसांकडे सुपूर्द करण्याकरिता त्यांनी तत्परता दाखवली आहे. पार्थ मोहड म्हणाले की जखमींना वेळेवर उपचार मिळणं ही आमची पहिली प्राथमिकता होती आणि त्यांच्या कष्टाची कमाई असलेले दागिने सुरक्षित ठेवणं हे आमचे कर्तव्य होते. या संपूर्ण घटनेमुळे अमरावती परिसरात पार्थ मोहड आणि आरम जनशक्ती संघाच्या कार्याचं मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. या घटनेने पुन्हा एकदा माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिलं आहे. अमरावती शहरात सध्या प्रचंड उष्णतेची लाट जाणवत आहे. तापमानाने 45 अंशाचा टप्पा पार केल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. अशा कडाक्याच्या उन्हात रस्त्यावरून प्रवास करणारे मजूर, रिक्षा चालक, वाहतूक पोलीस आणि पादचारी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. मात्र या कठीण परिस्थितीत शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी आणि सामान्य नागरिकांनी पुढाकार घेत मानवतेचा एक सुंदर संदेश दिला आहे. शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणी पाण्याच्या पाणपोई उभारण्यात आल्या आहेत. कुठे रांजणातील थंड पाणी, कुठे वॉटर कूलर, तर कुठे थेट पाण्याचे कॅन ठेवून तहानलेल्या लोकांना मोफत पाणी उपलब्ध करून दिलं जात आहे. ही पाणपोई केवळ तहान भागवण्याचं साधन नसून अनेकांकरिता जीवनदान ठरत आहे. उन्हाच्या झाडांमध्ये थोडा गारवा देणाऱ्या या उपक्रमांमुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि कृतज्ञतेची भावना दिसून येत आहे. विशेष म्हणजे या उपक्रमांमागे कोणतीही प्रसिद्धीची अपेक्षा नसून केवळ समाजाप्रती असलेली जबाबदारी आणि मानवतेची जाणीव आहे. संत गाडगेबाबांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरवणाऱ्या या उपक्रमांमुळे अमरावती शहरात सकारात्मकतेची एक नवी लाट निर्माण झाली आहे. आम्ही दरवर्षी राहतो आणि ते ताण लोक ताणलेले राहतात उन्हात आणि भरपूर ऊन तापून आली यावेळेस. आणि त्याच्यानंतर आम्ही फुल चांगलं भरून घेतो, मटके धुवून जाऊन चांगलं पॉश पाणी देतो. त्याच्यानंतर हे कुत्रे झाले, हे झाले आणि ढोरं झाले, त्याच्यासाठी बी टाकं ठेवलं आहे. हे पाणी पितात आणि थंड पाटाचे पाड बी विकतो आम्ही इथं काही वर्षापासून. किती वर्षापासून हे करतो आपण? तरी आमच्या पिढ्या 2 पिढ्या चालल्या गेल्या. इथे काही वर्षापासून चालू आहे आमचं कारोबार. माठ विकणं, थंड, लालवाला, पिवळा. क्या है दिनेश, जैसे आपने जो पानी की कैन बाहर रखी है किस लिए रखी है? जनता के लिए क्यों रखी है? क्यों? धूप कितनी है, धूप की वजह से लोगों को प्यास लगती है, उसके लिए पानी रखे हैं. ये खत्म होगा जो फिर बुला लेते हैं हम लोग. इससे क्या आपको क्या समाधान होता? जनता को पानी पिलाए वही हमारा समाधान है. अमरावतीत आमदार रवी राणा यांच्या वाढदिवसानिमित्त जनसेवा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. या दिवशी केवळ केक कापण्यापुरता कार्यक्रम न ठेवता विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजाकरिता एक आदर्श निर्माण करण्यात आलाय. या उपक्रमांतर्गत सुमारे 5,800हून अधिक PR कार्ड वितरित करण्यात आलेत. तसेच मोठ्या प्रमाणावर घरकुलांचे वाटप करून लाभार्थ्यांना त्यांच्या घरांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. शेतकरी आणि शेतमजूर, विशेषतः महिलांकरिता विशेष उपक्रम राबविण्यात आलेत. महिला बचत गटांना सक्षमीकरणाकरिता कोट्यवधी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलाय, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला मोठी चालना मिळणार आहे. याशिवाय विविध लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वाटप करून शेतीसाठी आवश्यक साधन सामग्री पुरवण्यात आली आहे. पहिल्यांदाच सिंधी समाजातील शेकडो नागरिकांना PR कार्ड देण्यात आले. रवी राणा यांनी यावेळी सांगितले की वाढदिवस हा स्वतःचा आनंद साजरा करण्याचा दिवस नसून समाजाला आनंद देण्याचा दिवस असावा. जीवनाचा खरा आनंद इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात आहे. तसेच त्यांनी पुढे सांगितले की समाजातील प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची ताकद ठेवून न्यायासाठी लढणे हीच आपली भूमिका आहे आणि याच उद्देशाने ते कार्यरत आहेत.
आम्ही जवळपास 5,800 पेक्षा जास्त PR कार्ड वाटले. मोठ्या प्रमाणात घरकुल वाटले. घरकुलच्या चाव्या वाटल्या. ऑटो मोठ्या प्रमाणात वाटले. या ठिकाणी 30-32 आम्ही या ठिकाणी ट्रॅक्टर वाटले. मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा 380 सिंधी समाजाला PR कार्ड वाटले. आणि अमरावती तालुका भातपूर तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं बचत गट चालतात, 5 ते 6 कोटी रुपयाचा निधी बचत गटाला वाटला. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम करून वाढदिवस साजरा केलेला आहे. आज तुम्ही पाहिलं की वाढदिवस नव्हे तर जनसेवा दिवस म्हणून मी नेहमी दरवर्षी साजरा करतो. मला असं वाटतं जीवनामध्ये आपल्याला जन्म दिलाय दुसऱ्याला आनंदात ठेवण्यासाठी. त्या जन्माचा आनंदच तेव्हा होतो जेव्हा दुसरे कोणी आनंदात राहतात. आणि तोच उद्देश घेऊन समाजाची सेवा प्रत्येकाने केली पाहिजे. आज कोणता संकल्प घेतलेला आहे वाढदिवसानिमित्त? रोज नवीन नवीन संकल्प असतात, नवीन नवीन चॅलेंज असतात, नवीन नवीन लोकांच्या संकटाला सामना जावं लागते. लोकांना न्यायासाठी प्रत्यक्षाने लढावं लागते. म्हणून माझं म्हणणं आहे की जीवनामध्ये संकट पेलण्याची ताकद असली पाहिजे आणि ते पेलून ते पूर्ण केले पाहिजे. हा उद्देश घेऊन आम्ही समाजामध्ये काम करतो. श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान यांच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या हिंदवी स्वराज्य मोहिमेचा यंदाचा स्वरूप अधिक आक्रमक आणि व्यापक दिसत आहे. पाणीपत, सुरत, गोवळकोंडा आणि गोमतक यांसारख्या ऐतिहासिक स्थळांवर यशस्वी मोहिमा राबवून मराठा साम्राज्य विस्तारण्याचा पराक्रम देशभर पोहोचवणाऱ्या या संघटनेने आता थेट शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे NCERTच्या इयत्ता 4थीच्या एक्सप्लोरिंग सोसायटी इंडिया अँड बियॉन्ड या पुस्तकातून इसवी सन 1759 मधील मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्याचा निर्णय. संघटनेच्या मते हा निर्णय मनमानी, इतिहासविरोधी आणि विद्यार्थ्यांच्या माहितीच्या अधिकारावर आघात करणार आहे. इतिहास संशोधकांच्या मते इसवी सन 1750 ते 1760 या काळात मराठ्यांनी उत्तर भारतात प्रभावी वर्चस्व प्रस्थापित केले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्थापनेनंतर वाढलेले साम्राज्य पुढे दिल्ली, मालवा, बुंदेलखंड आणि पंजाबपर्यंत विस्तारले होते. पेशवे दप्तर, महसूल नोंदी आणि तहांमधील पुरावे या गोष्टी स्पष्ट करतात आहे की चौथ आणि सरदेशमुखी वसुली, अजमेर, ग्वाल्हेर सारख्या ठिकाणी मराठा उपस्थिती ही सर्व अधिराज्याची चिन्हे होती. या पार्श्वभूमीवर संघटनेने खालील प्रमुख मागण्या केल्या होत्या. 1759चा नकाशा तात्काळ पुनर्स्थापित करावा. स्वतंत्र इतिहास तज्ज्ञ समिती स्थापन करावी. सर्व बदलांची कारण मीमांसा सार्वजनिक करावी. अभ्यासक्रमात पारदर्शकता ठेवावी. केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा. 1 मे रोजी सांगली येथे होणाऱ्या या भव्य मोर्चात उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यासह इतिहास अभ्यासक आणि मराठा सरदारांचे वंशज सहभागी होणार आहेत. संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि न्यायालयीन लढाही उभारला जाईल. नमस्कार, मी अभिषेक विजयराव दीक्षित, श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान तर्फे मराठा साम्राज्य सन्मान महामोर्चा जो की येत्या 1 मेला सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. हा कशाच्या विरोधात आहे तर NCERTच्या पुस्तकातून, NCERTच्या माध्यमातून 8वीच्या पुस्तकातून जो मराठ्यांचा गौरवशाली इतिहास वगळण्यात आलेला आहे व जो हा नकाशा होता, मराठा साम्राज्याचा जो नकाशा होता तो नकाशा कमी करण्यातून त्यातून गहाळ आणि इतिहास गहाळ केलेला आहे. याच्या विरोधात मोठा महामोर्चा सांगली येत्या 1 तारखेला सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. याच्या संदर्भात सगळी माहिती अशी आहे की सरकारने कुठलाही ऐतिहासिक पुरावा न घेता हा NCERTच्या पुस्तकातून हे इतिहास वगळलेला आहे. याचा परिणाम जो आहे विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनावर पडणार आहे आणि सरकारने हा त्वरित हे गहाळ केलेला इतिहास लवकरात लवकर छापून तो प्रदर्शित करावा. यासाठी हा मराठा साम्राज्य सन्मान महामोर्चा आहे. मी अमरावतीतील नागरिकांना विनंती करतो की ज्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचलेला आहे त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या मराठा साम्राज्य सन्मान महामोर्चाला येत्या 1 मेला सांगलीमध्ये मोठ्या संख्येने, जास्तीत जास्त संख्येने हजर राहावे अशी मी त्यांना कळकळीची विनंती करतो.
अमरावतीकरांसाठी एक खास आणि आकर्षक बातमी. छत्तीसगड शासनाच्या ग्रामोद्योग विभागाच्या पुढाकारातून आपल्या शहरात सुरू झाली आहे एक भव्य वस्त्र प्रदर्शनी. पारंपरिक कला, कुशल कारागिरांची मेहनत आणि आकर्षक सवलतींचा संगम असलेली ही प्रदर्शनी नागरिकांकरिता खास पर्वणी ठरत आहे. छत्तीसगड शासन ग्रामोद्योग विभाग आणि संचालक ग्रामोद्योग यांच्या सौजन्याने कोसा अँड कॉटन ऑफ छत्तीसगड ही भव्य प्रदर्शनी अमरावती शहरातील कॅम्प रोडवरील IMA हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे. 28 एप्रिल ते 5 मे या कालावधीत सुरू असलेल्या या प्रदर्शनात पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम पाहायला मिळतोय. या प्रदर्शनामध्ये कुशल कारागिरांनी तयार केलेल्या कोसा साड्या, उत्कृष्ट कलात्मक साड्या, कोसा मलमल, ड्रेस मटेरियल, कोसा सलवार सूट, कोसा बापटा, कोसा कॉटन साड्या, शर्टिंग, बेडशीट, नॅपकिन आणि इतर विविध प्रकारचे वस्त्र मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. ग्राहकांकरिता विशेष आकर्षण म्हणजे छत्तीसगड शासनाकडून तब्बल 20% सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे दर्जेदार आणि आकर्षक वस्त्र आता किफायतशीर दरात उपलब्ध झाले आहेत. शासन के द्वारा हमारे आर्टिजन्स जो बुनकर्स होते हैं उनका जो उत्पाद होते हैं जैसे कोसा साड़ी, कोसा मलमल, कोसा शर्टिंग, शूटिंग, कॉटन चादर, कॉटन शर्टिंग, कॉटन साड़ियाँ वगैरह जो हमारा छत्तीसगढ़ का उत्पाद जो है उसको आम पब्लिक तक उनको पहुंचाने का काम शासन करती है. यह शासन की बाजार अध्ययन योजना के अंतर्गत ये कार्य किया जाता है ताकि हमारे जो आर्टिजन्स है जो अपना उत्पाद तैयार करते हैं उसको सीधा मार्केट मिल सके और वो आम उपभोक्ता से परिचित होकर अपना जो कलात्मक साड़ियाँ वगैरह है उनको वो आम उपभोक्ता को उपलब्ध करा सके. और उनके अगर कोई सुझाव होते हैं तो वो भी जो है बुनकर अपना उनसे सुझाव प्राप्त करता है ताकि आगामी समय में वो अपने डिज़ाइन में परिवर्तन कर एक नया प्रोडक्ट ला सके. या प्रदर्शनात कोसा साड्यांची किंमत 1500 रुपयांपासून ते 25,000 रुपयांपर्यंत असून कॉटन मिक्स कोसा आणि ड्रेस मटेरियलचा देखील मोठा खजाना येथे पाहायला मिळतोय. ये कोसा का नेशनल अवार्ड डोला बेदी है सर. प्योर कोसा कलर नेचुरल में है, प्योर हैंडलूम है, हैंड वीविंग है. डोला बेदी बोलते हैं इसको. पल्लू को पूरा प्राइस है इसका 16,000, 16,000 का है सर. दररोज सकाळी 11 वाजता ते रात्री 9 वाजेपर्यंत ही प्रदर्शनी नागरिकांकरिता खुली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक कारागिरांच्या कलेला प्रोत्साहन देणे आणि ग्राहकांच्या पसंतीनुसार नवे डिझाईन सादर करणे हा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. IMA हॉल कैंप रोड अमरावती में आयोजित है. ये एक सप्ताह के लिए मतलब 8 दिन के लिए आयोजित की गई है जो 28 तारीख से 5 मई तक बनी रहेगी. हमारे जो प्रोडक्ट है जो कोसा साड़ियाँ वगैरह जो है इसमें बहुत सारी हज़ारों की संख्या में डिज़ाइन आपको प्राप्त होगी. यहाँ पे जो राष्ट्रपति पुरस्कृत डिज़ाइंस जो है उसकी भी साड़ियाँ हमारे यहाँ उपलब्ध है और लगभग जो है 1,000 रुपये से लेके तो 25,000 तक की रेंज की साड़ी हमारे यहाँ इस प्रदर्शनी में उपलब्ध है. मैं चाहूँगा कि जो अमरावती वासी है वो एक बार प्रदर्शनी में आए और यहाँ की और छत्तीसगढ़ की जो कला है, बुनाई कला, उसको देखे, समझे और ये जो प्रोडक्ट है ये प्रोडक्ट को देखने का प्रयास करें. देखने से उनको ये लगेगा कि बहुत अच्छी डिज़ाइंस और बहुत अच्छी साड़ियाँ जो है यहाँ पे प्रदर्शित की गई और हमारे जो बनाने वाले जो बुनकर है वो स्वयं जो है यहाँ पे आकर जो है अपना माल प्रदर्शित कर रहे हैं और विक्रय के लिए उपलब्ध कराया गया है. और ये जो हमारे छत्तीसगढ़ का जो मेन प्रोडक्ट है कोसा साड़ी वगैरह वो हमारे छत्तीसगढ़ में ही प्राप्त होगी. मतलब देश में अन्य जगह जो है कोसा साड़ी इतनी अच्छी रेंज में और इतनी अच्छी डिजाइन में आपको देखने को नहीं मिलेगी. तो मैं चाहूँगा कि अमरावती वासी जो है निश्चित हमारे प्रदर्शनी में आके जो प्रोडक्ट है उसका अवलोकन करें और अवलोकन करके अपनी डिज़ाइंस वगैरह जो है उसका समझे और आप इस प्रोडक्ट को अगर यूज़ करते हैं तो निश्चित है कि आपको एक अच्छा प्रोडक्ट मिलेगा. और कोसा साड़ी की एक विशेषता होती है, कोसा साड़ी या कोसा वस्त्र की एक विशेषता है कि ये जो है वस्त्र पूजा के समय में धारण करना बहुत ही शुभ और शुद्ध माना जाता है. इसलिए बहुत आए लोग जो है इसको पूजा के अवसर पर और पार्टी वेयर वगैरह में भी उपयोग करते हैं. और ये प्राचीन कला है जो हमारे यहाँ के छत्तीसगढ़ की है जो आपके सामने प्रदर्शित की गई. अमरावतीकरांनो पारंपरिक कलेचा अनुभव घेण्याकरिता आणि खास सवलतींचा लाभ घेण्याकरिता ही सुवर्ण संधी नक्कीच दवडू नका. आजच IMA हॉल येथे भेट द्या.
अमरावती महानगरपालिका झोन क्रमांक 4 अंतर्गत येणाऱ्या बडनेरा प्रभाग क्रमांक 22 मधील यवतमाळ रोडवरील अशोकनगर, हमालपुरा, इंदिरानगर, आदिवासी नगर, पंचशील नगर आणि गौडीपुरा या परिसरातील सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत गंभीर बनली आहे. या ठिकाणी अनेक दिवसांपासून नियमित साफसफाई होत नसल्यामुळे सर्वत्र घाण, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहेत. नागरिकांना शौचालयांचा वापर करताना जीव धोक्यात घालावा लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शौचालयांमध्ये पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही, वीज नाही, तसेच स्वच्छतेचा पूर्ण अभाव दिसून येतोय. काही ठिकाणी शौचालयांचे दरवाजे तुटलेले आहेत, गटारे तुंबलेली आहेत आणि घाणीचे ढीग साचलेले आहेत. या गंभीर परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली असून काही ठिकाणी ही शौचालय पाडून त्या जागेचा समाज उपयोगी कामांसाठी वापर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तो बराबर धोने का बोलो उनको, आते बाहर बाहर का धो के चले जाते, कपड़े नहीं निकालते, कुछ नहीं निकालते उसमें का, और बोल रहे कि लेडीज भेजो इधर, हम जैसे नहीं धोते. अब कितने साल से रहते हैं यहाँ पे? हम तो बहुत 20 साल से रह रहे हैं. तब से उसकी हालत कैसी, संडास की हालत कैसी है? अभी तक तो अच्छी थी, लेकिन अभी 4 संडास चौका पर कितने दिन से उनको बोलते हैं आने का, यहाँ पे आ रहे नहीं. अभी तक तो ये बाहर का कचरा नहीं झाड़ते, संडास भाई उधर का नहीं, ये तो झाड़ना नहीं उन्होंने, ये भी नहीं झाड़ते, जलाते, बोलते हम जलाते नहीं, बोलते हम जलाते नहीं. अंगणवाडी अभ्यासिका, व्यायामशाळा किंवा लहान मुलांकरिता खेळांचे मैदान उभारण्याचे पर्याय नागरिकांनी सुचवले आहेत. स्वच्छ भारत मिशन आणि हागणदारी मुक्त शहराचे दावे करणाऱ्या महापालिका प्रशासनावर या घटनेमुळे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. नागरिकांनी तात्काळ पाहणी करून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली आहे. ये है कि जैसा ये साफ सफाई कराएगा, बाकी का नाले नहीं निकालते बरोबर. कि संडास के बारे में? संडास का ऐसा है कि इधर 4 संडास चौका पर, दरवाजे नहीं है उसके अंदर में लेडीज के संडास में, इधर अंदर पड़े रहते. तो उनको बोलते काम कर्मचारियों को तो भाई वो निकालो, तो बोलते हमारे से होता नहीं. तो इसके बाद से लेडीज़ के संडास में लेडीज़ को भी जाओ, जेंट्स के संडास में जेंट्स को भी जाओ. तो मामलों में बतलाता हूँ जरा तुम्हारे. ये देखो ये तुम्हारे को दिख रहा गलाटा, अब उसके अंदर में एक ही दरवाजा चाहिए, पुराने दरवाजे हैं तो ये अभी तक के कायम है, बाकी कैसा होगा टेढ़ होगा. कौन सा प्रभाग है, कौन सा नगर है ये 22 नगर कौन सा है ये? इंदिरा नगर. अब इसको 4 इधर के लोग आते हैं यहाँ पे संडास के लिए, इंदिरा नगर, ये झिंगा वही पूरा और पंचशील नगर के भी आते, और ऐसा आदिवासी में जो है इधर के गौलीपुरे के भी जो आए संडास के लिए, गौलीपुरे के भी आते, यानी 4 तरफ की पब्लिक आती है यहाँ. सही लेने को अगर लेने को बैठे अपन तो कम से कम 150 सही तुम्हारे को दररोज मिल जाती है. बडनेरा यवतमाळ रस्त्यालगत असलेल्या यवतमाळ टी पॉइंट परिसरात प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. सर्व्हिस लाईन दुरुस्तीच्या नावाखाली सुमारे 6 फूट खोल खड्डा खोदण्यात आला, मात्र तो तसाच उघड्यावर सोडवण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बॅरिकेड्स नाहीत, इशारा देणारे फलक नाहीत आणि रात्रीसाठी रेडियम किंवा लाईटशीही कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. हा मार्ग अत्यंत वर्दळीचा असून दिवसभर हजारो वाहनांची ये जा सुरू असते. अशा परिस्थितीत विशेषतः रात्रीच्या वेळी वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज न आल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. नागरिकांनी तातडीने खड्डा बुजवून योग्य सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. तर यांना जवळजवळ आता 8-10 दिवस झाले, जास्त झालेत. खड्डा करून ठेवलं, पण आता कसं हे रोडला लागून असल्या कारणानं तिथं त्यांनी बॅरिकेड वगैरे लावायला पाहिजे होते. कारण एखाद्या वेळेस किती रात्रीच्या वेळेस समजत नाही, आणि हे लाईट पण लागत नाही रात्रीच्या वेळेस. स्ट्रीट लाईट जे आहेत ना, हे लागत नाही. अंधार असतो, कोणी येणार जाणार यात होऊ शकतो, किंवा एखादी गाडी त्यात जाऊन काही मोठा अपघात होऊ शकतो. त्याच्यामुळे त्याला थोडं बॅरिकेड वगैरे लावून किंवा काम झालं असेल तर बुजवून द्या, असं माझी विनंती आहे. बडनेरा वरुडा येथील बौद्ध स्मशानभूमीत आमदार रवी राणा यांच्या वाढदिवसानिमित्त जनसेवा दिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आलाय. स्वाभिमानी पक्षाच्या नगरसेवकांसह शेकडो महिला पुरुष कार्यकर्त्यांनी एकत्रित येत
स्मशानभूमीत भव्य स्वच्छता अभियान राबविलेत. प्रभाग क्रमांक 22चे नगरसेवक अजय जयस्वाल, किशोर जाधव, रजनी डोंगरे आणि गौरी मेघवाणी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी परिसरातील वाढलेली जंगली झाडे झुडपे हटवून संपूर्ण परिसर स्वच्छ केलाय. स्मशानभूमीत वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे कापण्यात आली, तर महिला कार्यकर्त्यांनी झाडू मारून परिसर स्वच्छ केला. यावेळी नगरसेवकांनी सांगितले की वाढदिवस साजरा करण्याचा खरा अर्थ म्हणजे समाजासाठी काहीतरी सकारात्मक काम करणे. स्वच्छता हीच खरी सेवा असून नागरिकांच्या अडचणी दूर करण्याकरिता आम्ही कायम तत्पर राहू. या उपक्रमांमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत कार्यकर्त्यांचे कौतुक केलेत. जनसेवा दिवस निमित्त राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे सामाजिक कार्याचा एक आदर्श निर्माण झाला आहे. आज हमारे लोकप्रिय आमदार रविभाऊ राणा का जन्मदिन है. उनके जन्मदिन के उपलक्ष्य में हम उनको सभी जन मिलकर बहुत बहुत हार्दिक शुभकामनाएं देना चाहेंगे. और आज के दिन यहाँ पे वरुणा स्मशान भूमि में स्वच्छता अभियान श्रमदान हम सभी लोगों ने, चारों नगरसेवक और सभी कार्यकर्ताओं ने मिलकर यहाँ पे हमने स्वच्छता अभियान को निभाया. तो आज के दिन की रविभाऊ राणा उनको बहुत बहुत हार्दिक शुभकामनाएं. मी रविभाऊ राणा खरंच कर्मयोगी आहे. त्यांच्या आज वाढदिवसासाठी माझ्या सगळ्या बहिणी, माझे भाऊ आणि मोठ्या उत्साहाने 6 वाजतापासून इथं येऊन उभे आहे आणि त्यांनी स्वतःच्या हाताने साफसफाई केलेली आहे. आणि आज रविभाऊंचा वाढदिवस आहे. हा 27 तारखेपासून तर 1 तारखेपर्यंत साफसफाई अभियान सुरू राहणार आहे. आणि तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज यांच्या प्रेरणेने चालणारे आमचे भाऊ आणि त्यांच्याच प्रेरणा घेऊन आम्ही सगळे कार्यकर्ता, माझे नगरसेवक भाऊ बहिणी आणि माझ्या बहिणी, आणि इतक्या उत्साहाने इतक्या सकाळी आले, स्वतःहून त्यांचे फोन आले कर्मचारी. तर मी खरंच म्हणतो का असा आमदार हा महाराष्ट्रासाठी एक प्रेरणादायी आहे. आणि आज बुद्ध स्मशानभूमी इथं आज आम्ही सगळे मिळून साफसफाई करायला आलेलो आहे. आज भाऊच्या वाढदिवसाच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा. रविभाऊ राणा लाडली बहिणांचे लाडले भाऊ यांचा आज जनसेवा दिवस म्हणून वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. आणि आज तुम्ही सगळे पाहताय की भाऊची जी प्रेरणा आहे, स्वच्छता अभियान राबवून हा वाढदिवस चांगला साजरा झाला पाहिजे. त्या अनुषंगाने आज वडलेरा प्रभाग क्रमांक 22चे सगळे आम्ही नगरसेवक मिळून आणि नगरसेवक कार्यकर्ते व त्यांना चाहणारा एक वर्ग हे सगळे मिळून महानगरपालिकेचे काही सफाई स्वच्छता कर्मचारी यांना मनापासून इच्छा होती की आम्ही काही ना काही भाऊच्या स्वच्छता आम्ही तो 365 दिवस करतो, पण आज विशेष अभियान राबवून एक स्वच्छताचा एक मेसेज गेला पाहिजे म्हणून आम्ही वरुणा स्मशानभूमी जे अतिशय याची कंडिशन खराब होती हे निवडून आज सगळं साफसफाईचा अभियान इथे चालू आहे. मी सगळ्यांचा धन्यवाद देतो. कार्यकर्ते सगळं मिळून आज हे निर्णय घेतला आणि वरुणा स्मशानभूमी स्वच्छ करण्याचा अभियान इथे चालू आहे. परतवाडा येथे घडलेल्या धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडवली आहे. 27 एप्रिल रोजी अचलपूर न्यायालयाने या प्रकरणातील 5 आरोपींना सेंट्रल जेलमध्ये पाठविले होते. मात्र याच प्रकरणातील दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी उजेर याला परतवाडा पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. एका पीडित युवतीच्या तक्रारीवरून 28 एप्रिल रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने उजेरला 2 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या दरम्यान पोलिसांनी उजेरकडून महत्वाचे पुरावे जप्त केले असून त्यात लॅपटॉप, आयफोन आणि अन्य डिजिटल डिव्हाइसचा समावेश आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणात आणखी आरोपींचा समावेश होण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून उजेरची सखोल आणि कडक चौकशी सुरू असून येत्या काही दिवसात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणामुळे परतवाड्याची प्रतिमा मलिन झाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
अमरावती जिल्ह्यातील डोंगराळ आणि धोकादायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा घाट मार्गावर सोमवारी सायंकाळी एक भीषण अपघात घडलाय. घाटांग ते चिखलदरा या मार्गावर पाण्याचा टँकर आणि मोटरसायकल यांची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे. धडक ही इतकी भीषण होती की दुचाकीवरील दोन्ही युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत कार्य सुरू करत पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला माहिती दिली. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलेत. प्राथमिक माहितीनुसार मृतक हे धारणी तालुका येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. अपघातातील टँकर हा चिखलदरा परिसरातील पाणी पुरवठ्यासाठी वापरला जात असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घाट रस्त्यांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चिखलदरा पोलीस करीत आहेत. धारणी शहर मेळघाटातील डोंगर रांगांमध्ये वसलेले हे शहर आजही मूलभूत गरजांकरिता झुंज देताना दिसत आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून धारणीकरांना पाणी टंचाईचा तीव्र सामना करावा लागतोय. उन्हाळा सुरू झाला की परिस्थिती आणखी गंभीर होते. भीषण तापमान, कोरडे नळ आणि पाण्यासाठी दररोजची भटकंती हीच इथली वास्तव परिस्थिती बनली आहे. या पार्श्वभूमीवर धारणीचे नगराध्यक्ष सुनील चौथमल यांनी पुढाकार घेत पाणी टंचाईवर तात्पुरता उपाय म्हणून बोरवेल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगराध्यक्षांसह नगरसेवक प्रतीक मालवीय, पंकज मोरे, सोनू धनेवार, भिलावेकर, दुर्गा बिसन बद्दरे आणि अमीन शेख यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून बोरवेल कामाची सुरुवात करण्यात आली. या निर्णयामुळे काही प्रमाणात नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून नागरिकांनी नगराध्यक्षांचे आभारही व्यक्त केले आहे. सध्या शहरात 5 बोरवेल उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये एक मोठा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे, तो म्हणजे हर घर जल योजना. शासनाने मेळघाटात लाखो रुपये खर्च करून ही योजना राबवली. नवीन पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या, घराघरात कनेक्शनही देण्यात आले, परंतु आजपर्यंत अनेक ठिकाणी नळातून पाणीच आले नाही. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळताना दिसत आहे. लाखो रुपयांचा खर्च करूनही योजना अपयशी ठरल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे याबाबत अनेक लोकप्रतिनिधींनी मौन बाळगून असल्याची चर्चा आहे. दरम्यान राजकीय समीकरणांचाही या निर्णयाशी संबंध जोडला जात आहे. भाजप सरकारची हर घर जल योजना फेल ठरत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण होऊ नये आणि सरकारवर टीका होऊ नये यासाठीच बोरवेलचा पर्याय निवडण्यात आल्याची चर्चा रंगत आहे. पण खरी गरज आहे ती दीर्घकालीन उपाययोजनेची. डोंगराळ भागात बोरवेल किती यशस्वी ठरणार? 5 बोरवेलनी संपूर्ण धारणी शहराची पाणी समस्या सुटणार का? हे प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की जर हर घर जल योजना प्रभावीपणे राबवली गेली असती, त्यासाठी सातत्याने पाठपुरवठा केला गेला असता, तर आज ही वेळ आली नसती. तात्पुरत्या उपायांनी प्रश्न सुटत नाही. धारणीला गरज आहे कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याची. आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या गंभीर प्रश्नावर किती गांभीर्याने काम करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नागपुरातील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गांधीनगर भागात घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. 19 एप्रिल रोजी निकिता जितेंद्र पठाणिया या आपल्या मुलीकडे पुण्याला गेल्या होत्या. या दरम्यान 24 एप्रिल रोजी शेजाऱ्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले पाहिले आणि घरफोडी झाल्याचे स्पष्ट झालेत. याबाबत नातेवाईक पंकज कापसे यांनी अंबाझरी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सागर उर्फ भांजा अशोक वर्मा या संशयिताला ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून एक सोन्याची अंगठी, चांदीचा शिक्का, तोडलेल्या अवस्थेतील डिजिटल लॉकर असा एकूण 26,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सागर वर्मा हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून त्याच्या अटकेमुळे शहरातील इतर भागातील चोरीचे गुन्हेही उघडकीस येत आहेत. पोलिसांनी इतर गुन्ह्यांमधील मुद्देमालही हस्तगत केला असून आणखी मोठ्या घरफोडींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. तपास करून कसोशीने तपास करून यामध्ये एक आरोपी अटक केलेला आहे, ज्यामध्ये आरोपीकडून हातापाव येतो
एक पांढऱ्या रंगाचे तुटलेले डिजिलॉकर, एक जुनी सोन्याची अंगठी आणि एक चांदीचा सिक्का असं एकूण 26,300 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. यात आरोपीकडून इतरही पोलीस स्टेशनला केलेले गुन्हे उघडकीस आलेले आहेत, ज्यामध्ये अंबाझरी येथील दाखल अपक्रमांक 50/2026 यामध्ये एक TVS विक्टर गाडी होती, ती जप्त करण्यात आलेली आहे. तसेच अपराध क्रमांक 273/26 कलम 303(2) हा पोलीस ठाणे पाचपावलीचा गुन्हा आहे, ज्यामध्ये MH49BY 7385 अशी वाहन, तसेच अपराध क्रमांक 116/26 कलम 331, 331(4), 305 BNS पोलीस ठाणे हुडकेश्वर असे एकूण 4 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. आरोपी हा रेकॉर्डवरील आहे. त्याचे नाव सागर उर्फ भांजा अशोक वर्मा, वय 21 वर्ष, राहणार विजयनगर, जुना शीतला माता मंदिर, कळमना असे नाव असून आरोपीविरुद्ध अटकेची कारवाई करून सध्या आरोपी PCR आहे आणि आरोपीविरुद्ध कडक आम्ही प्रतिबंधक कारवाई, कठोर कारवाई करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. नागपूर शहरात नात्यांनाच काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रॉपर्टीच्या जुन्या वादातून झालेल्या भांडणाने हिंसक वळण घेतलं आणि एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. 32 वर्षीय मयूर मनोहर बनकर हे आपल्या नातेवाईकांच्या घरी गेले असताना ही घटना घडली आहे. त्याचवेळी त्यांचा नातेवाईक विवेक उर्फ बिल्लू मनोज अंबादे देखील तिथे उपस्थित होता. सुरुवातीला सामान्य गप्पा सुरू होत्या, मात्र जुन्या जमिनीच्या वादावरून अचानक दोघांमध्ये तीव्र वाद झालाय. वाद वाढत गेला आणि त्याचं रूपांतर थेट हाणामारीत झालंय. संतापाच्या भरात विवेक अंबादे याने जवळ असलेल्या कटरने मयूर बनकर यांच्यावर सपासप वार केलेत. या हल्ल्यात मयूर गंभीर जखमी झाले आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेत. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत मयूर यांना रुग्णालयात दाखल केलंय. सुदैवाने वेळेत उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती सुधारली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आरोपी घटनेनंतर फरार झाला होता, मात्र नागपूर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा माग काढत त्याला मध्य प्रदेशातील इंदूर येथून अटक केली आहे. सध्या आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मयूर मनोहर बनकर, उम्र 32 साल, अष्टविनायक सोसाइटी गुडलक नगर, ओम साई नगरी के साइड में नारा, पुलिस स्टेशन जरीपटका. ये उसके रिलेटिव के घर पे आया था, तो उसके रिलेटिव जो लड़का है विवेक उर्फ बिल्लू मनोज अंबादे, समता नगर, मलका कॉलोनी, ये दोनों में प्रॉपर्टी की वजह से थोड़ी नोकझोंक हो गई. उसमें से जो विवेक है उसने कटर से मयूर मनोहर बनकर के गाल पे और थोड़े पीठ पे कटर से वार किया और उस समय मयूर बनकर को हॉस्पिटलाइज किया गया और वहाँ से उसकी रिपोर्ट लेके विवेक मन्नू बिल्लू जो अंबादे है उसको हमने इंदौरा से ताबे में लिया और FIR दाखिल करके उसको अरेस्ट भी किया है. माननीय कोर्ट के आदेश से फिलहाल वो जेल में रवानगी हो गई है और जो मयूर बनकर है उसी दिन वो उसको डिस्चार्ज किया गया है. इसकी पूरी छानबीन अभी शुरू है, इन्वेस्टिगेशन भी शुरू है, ये किस वजह से उसने उस पर अरेस्ट किया और ये जो प्रॉपर्टी का जो वाद है वो भी डिटेल इंक्वायरी हम कर रहे हैं. नागपूर येथे घडलेल्या या प्रकरणाने संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे. शीलरत्न भीमराव बेलेकर, वय 45 वर्ष, हे प्रतापनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. कर्तव्यनिष्ठ आणि शांत स्वभावाचे म्हणून त्यांची ओळख होती, मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात गेल्या 2 वर्षांपासून तणाव सुरू होता. पत्नी रुचिका बेलेकर हिचे महेश मेश्राम नावाच्या शिक्षकासोबत अनैतिक संबंध असल्याचे समोर आलेत. ही बाब लक्षात आल्यानंतर घरात सतत वाद आणि तणाव वाढू लागला. पत्नीने घटस्फोटाची मागणी करत मालमत्तेवर हक्क सांगितला आणि मानसिक छळ सुरू केला. यामध्ये तिचा प्रियकर महेशही सहभागी असल्याचे तपासात स्पष्ट झालेत. सततच्या दबावामुळे शीलरत्न बेलेकर मानसिक तणावाखाली होते. फेब्रुवारी महिन्यात ते अचानक बेपत्ता झाले होते. त्यानंतर 24 फेब्रुवारी रोजी अंबाझरी तलाव येथे त्यांचा मृतदेह आढळून आला. सुरुवातीला आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली होती, मात्र पोलीस उपनिरीक्षक अविनाश निकाळजे यांच्या सखोल तपासातून धक्कादायक सत्य समोर आले आहे.
पत्नी आणि तिच्या प्रियकराने संगनमत करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे निष्पन्न झालेत. यानंतर अंबाझरी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. अंबाझरी तलावात एक व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. त्या हिशोबाने त्या ठिकाणी बीट मार्शल गेले. बीट मार्शल यांनी तेव्हा मृतकास बाहेर काढला. त्याची ओळख पटली. त्याचं नाव शिवरत्न बेलेकर, शिवरत्न भीमराव बेलेकर असे त्याचे नाव आहे. वय 42 वर्ष. सदर इसम हा पोलीस हवालदार या पदावरती राणा प्रतापनगर पोलीस स्टेशन येथे कर्तव्यावर होता. तो 22 तारखेपासून 22 फेब्रुवारी 2026 पासून बेपत्ता होता. 24 तारखेला त्याचा मृतदेह अंबाझरी तलावात मिळवून आल्याने अंबाझरी पोलीस स्टेशन येथे मर्ग क्रमांक 11/2026 कलम 194 BNSS भारतीय नागरिक सुरक्षा संहिता याप्रमाणे आकस्मिक मृत्यू दाखल करण्यात आला होता. नमूद मर्गच्या चौकशी अंती विविध साक्षीदार पडताळण्यात आले. त्या साक्षीदारांच्या बयानावरून त्या ठिकाणी मृतकाची पत्नी हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 108 या कलमान्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा मृतकाच्या पत्नीविरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास या गुन्ह्यामध्ये मृतकाची पत्नी हिला कायदेशीररित्या अटक करून सध्या ती पोलीस स्टेशन अंबाझरी येथे लॉकअपमध्ये आहे. नागपूर शहरातील यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वनदेवी नगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या वादाचा राग मनात ठेवून एका अल्पवयीन मुलाने तुषार निषाद याला गाठत शिवीगाळ केली आणि पट्ट्याने मारहाण केली. यानंतर तो मुलगा थेट आपल्या घरी जाऊन वडील आणि काकांना माहिती देतो. काही वेळातच शाकीर कुरेशी, जुबेर कुरेशी आणि जाकीर कुरेशी हे तिघे त्या मुलासह तुषारच्या घरी पोहोचलेत. आरोपींनी तुषारला शिवीगाळ करत घरात घुसून हल्ला चढवला. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या तुषारच्या वडिलांनाही लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेत तुषारचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तत्परता दाखवत तिन्ही आरोपींना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाचाही या प्रकरणात समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. वनदेवी नगर शिव मंदिराजवळ राहणाऱ्या फिर्यादी तुषार शिवकुमार निषाद यास मागील 2 वर्षापूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून विधी संघर्षग्रस्त बालक राहणार वनदेवी नगर याने त्याला शिवीगाळ केली होती, तसेच पट्ट्याने मारहाण केली होती. यातील विधी संघर्षग्रस्त बालक हा घरी गेला व त्याने त्याचे वडील व त्याचे काका आरोपी नामे शाकीर कुरेशी, जुबेर कुरेशी, जाकीर कुरेशी यांच्यासह पुन्हा फिर्यादीच्या घरी जाऊन फिर्यादी शिवीगाळ करून लाकडी दांड्याने फिर्यादीच्या वडिलांना मारहाण केली होती. सदर फिर्यादीच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यात आरोपी शाकीर कुरेशी, जुबेर कुरेशी व जाकीर कुरेशी यांना अटक करण्यात आलेली असून माननीय न्यायालयाने त्यांचा दिनांक 29 रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. नागपूरच्या नंदनवन परिसरात एका 24 वर्षीय नराधमाने क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्यात आहे. हर्षद युवराज नारनवरे असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी जेव्हा शाळेत जात असे तेव्हा हर्षद तिचा सतत पाठलाग करायचा. केवळ पाठलाग करून तो थांबला नाही तर त्याने पीडितेच्या वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली आणि तिला गप्प राहण्यास भाग पाडलेत. याच भीतीचा गैरफायदा घेत त्याने त्या कोवळ्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केलेत. हा प्रकार जेव्हा उघडकीस आला तेव्हा पीडित मुलीच्या प्रकृतीत बदल जाणवू लागले. वैद्यकीय तपासणीनंतर ती मुलगी गर्भवती असल्याचे समोर आलेत आणि कुटुंबियाच्या पायाखालची जमीनच सरकली. नंदनवन पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ पोस्को आणि अत्याचाराच्या विविध कलमांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सापळा रचून नराधम हर्षदला बेड्या ठोकल्यात आहे. मात्र या घटनेने शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हर्षद युवराज नारनवरे वय वर्ष अंदाजे 24 वर्ष आहे. वाटवडा रोड हिवरी नगर नागपूर या ठिकाणी राहतो. त्याने एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग केला आणि अल्पवयीन मुलीचा ती शाळेत जात असताना पाठलाग केला आणि तिला तिच्या वडिलांना मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केलेले आहे.
त्या अनुषंगानं सदरची जी महिला आहे पीडित मुलगी आहे ती त्यामध्ये गर्भवती राहिलेली, त्या अनुषंगाने पोक्सो आणि बाकीचे जे सेक्शन्स आहेत BNS त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि आरोपीला अन्य न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे. शिवराज नार नवरे आहे, त्याचं काही जुनं रेकॉर्ड नाहीये. हा ट्रान्सपोर्टचं काम करतो, गाडी चालवण्याचं वगैरे काम करतो, जुनं रेकॉर्ड नाही. पोलीस स्टेशनची टीम आहे, PSI कायटे, PSI राऊत साहेब आहे आणि त्यांची DBची टीम आहे, त्यांनी कामगिरी केलेली आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील पोमनाळा गावात गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाईचा प्रश्न कायमच आहे. मात्र यंदा परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. गावातील एकमेव विहीर हेच पाण्याचे साधन असून त्यातही अपुरे आणि अस्वच्छ पाणी उपलब्ध आहे. गावकऱ्यांना 2 ते 3 दिवसाआड आंघोळ करावी लागते, तर पिण्यासाठी गढूळ पाणी भरावे लागते. महिलांना व वृद्धांना दिवस रात्र जागून पाण्यासाठी रांगा लावाव्या लागते. काम करावं की पाणी भरावं असा गंभीर प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहे. गेल्या 20 ते 30 वर्षांपासून हा प्रश्न कायम असताना प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. काही ग्रामस्थांनी आंदोलन आणि आमरण उपोषणाचा मार्गही अवलंबलाय. मात्र तरीही परिस्थितीत बदल झालेला नाही. या भागातील लोकप्रतिनिधींवरही ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. निवडणुकीच्या वेळी आश्वासनांची बरसात होते, मात्र नंतर गावाकडे कोणीही फिरकत नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आम्ही काय शासनाला मागण्या आल्या फक्त की आम्हाला पाणी टंचाई बरोबर करून द्यावं, एवढंच आहे, दुसरं काय नाही. आता डोक्यावर पाणी लेकर बाळा घेऊन येवा, कडकड उन्हामध्ये, उन्हाचं तापमान वाढलेलं आहे, पाणी नाही, कुठं जावं लेकर बाळा घेऊन सांगा की. आडाच पाणी आहे, घाण पाणी भरायला, पिण्याच्या पवऱ्या सुद्धा पाणी येणार बरोबर बघाले. कपडे बिपडे धुवायला कसं घाण पाणी घेऊन तरी आता बोट सर्वच आहे, घाण पाणी सगळं घाण पाणी होऊन गेलेलं आहे. वापरण्यासाठी आमचं पाण्याचाच त्रास आहे. आम्ही मतदानाच्या वेळेस येतात, मतदान करा म्हणतात, 1000-1 रुपये आमच्या हातात टाकून जातात. हो पाणी आणता म्हणतात, पाणी आणणार काय सांगणार बघा. अंग खाजा आहेत पाण्याला, अंगाला गुद्या आल्या. आता काहीच माग नाही आमचं, फक्त की पाणी सुविधा, पाण्याची सुविधा करावी. 20 वर्षापासून पाणीच नाही, असंच आहे. कवा उन्हाळा आले की जशी आमची नळाला पाणी येईना आणि आम्ही नुसते गरीब रोजगार माणसं. आम्हाला काय बैल नाहीत, काही नाहीत. लोक असणारे गाडी बैलांना आणतात दूर बाहेर गावून. आम्हाला आता असंच खरडून भरावं लागते घाण पाणी. 8-8 दिवस येणार पाणी. आंदोलन करून सुद्धा पाण्याची टंचाई आहे. 15-15 दिवस नळाला पाणी येत नाही. सध्याच्या घडीला आम्हाला टँकरची गरज आहे. ते लोक म्हणतात अधिग्रहण केल्यावर टँकर देत नाहीत. प्रशासकीय ग्रामसेवक गावात येऊन बघायला तयार नाहीत. विस्तार अधिकाऱ्याकडे प्रश्न मांडल्यावर सुद्धा ते लोक सुद्धा आमच्या गावात येऊन पाण्याचे पोझिशन बघायला तयार नाहीत. अशी हाल अपेष्टा आहे की ते ज्यांच्याकडे गाडी बैल नाहीत, काही नाहीत, काही बडे मंडळीच्या घरात नळाचं पाणी आहे स्वतः, पण काही 99% जे गरीब आहेत त्यांच्याकडं पाण्याचं हेळसांड होत आहे. त्याकरिता आम्ही प्रशासक लोकांना जिम्मेदार धरून, या प्रशासक आमदार या लोकांना का लक्ष देत नाहीत? प्रशासकावर आमदाराचं लक्ष पाहिजे, आमदारावर खासदाराचं लक्ष पाहिजे. सगळ्याचं दुर्लक्ष. मतदानच्या वेळेस मतदान द्या, पण पाण्याचा प्रश्न सुटत नाही. हे नेमकं आम्हाला कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सुटण्याकरता गांभीर्यानं लक्ष आमदार साहेबांना द्यायला पाहिजे. नवनिर्वाचित आमदार साहेबांना लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे पोमनाळा गाव आहे ते माहेर समजल्या जाते. सध्या वाढत्या तापमानामुळे पाण्याची पातळी आणखी खाली गेली असून नागरिकांना दूरवर भटकंती करावी लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी धडपड सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वाघोड गावात ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्याबाबत गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे. गावातील काही भागात 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो, मात्र मागील काही दिवसांपासून या पिण्याच्या पाण्यात पक्ष्यांची पिसे आढळत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. याशिवाय पाण्याला घाण वास येत असल्याने परिस्थिती आणखी चिंताजनक बनली आहे. ग्रामस्थांनी वारंवार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकारामुळे गावातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दूषित पाणी पिण्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो,
त्यामुळे प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून पाणी पुरवठा यंत्रणेची तपासणी व स्वच्छता करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की वेळेत उपाययोजना न केल्यास मोठ्या आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल. वाघोळ गावातील पाण्याचा प्रश्न आहे. त्याच्यात पाणी टाकीत मृत्यू पडलेले कबूतर आढळले आहे. त्याच्यात पाण्याचा वास येत आहे. तरीही लोकांना पिण्याच्या याच्यात वास येत आहे. तरी लोक पाणी पित नाही आहेत. कॉल केलेले आहे कर्मचाऱ्यांना. किती दिवसापासून पिण्याच्या पाण्यात कबूतर एमपीसी येत आहे? 3-4 दिवस झाले. तुम्ही किती वेळेस ग्रामपंचायतीकडे तक्रार केली? 3-4 वेळेस कॉल केले. कोणतीही कारवाई? 2 दिवस सांगितले त्यांना, तर कोणीही तक्रार घेत नाही. आजपर्यंत कारवाई झालेली नाही? नाही, कोणतीच कारवाई झालेली नाही. बर, काय आढळलं पाण्यात? पिसा आढळले, पाण्याच्या पाण्यात पिसा आढळले. पाणी दुर्गंधी येत आहे. हा, दुर्गंध वास येत तेच पाणी तुम्ही पित आहे? हो. गंगापूर तालुक्यातील अमळनेर येथे 38 वर्षीय महिलेवर अत्यंत गंभीर स्वरूपाचा अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी महिला मजुरी करून उदरनिर्वाह करीत असून त्या आपल्या मुलासोबत राहतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 23 एप्रिल रोजी मध्यरात्री सुमारे 12:30 वाजता आरोपी खलील नवाब पठाण हा महिलेच्या राहत्या घरी जबरदस्तीने शिरला. त्याने महिलेवर संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत, तू माझ्यासोबत संबंध ठेव, मग तुला त्रास देणार नाही, तुला नवरा नाही, मी तुझा सांभाळ करीन, असे म्हणत तिचा विनयभंग केला. महिलेने याला ठाम विरोध केला असता आरोपीने तिच्या मुलाला ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे पीडित महिला भयभीत झाली असून परिसरातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर पीडित महिलेने गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून आरोपी विरुद्ध कारवाई सुरू केली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला आरसी सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सतत समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.